वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद आणि उम्मुल मोमिनीन हजरत आयशा सिद्दीका यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या नाझिया इलाही खान यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत काल मोठ्या संख्येने युवकांनी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले। यावेळी युवकांनी पोलीस निरीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली। निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेल्या युवकांचे म्हणणे होते की कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांबाबत किंवा पूजनीय व्यक्तींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे समाजातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्यासाठी घातक आहे। अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन देता कामा नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने व निपक्षपणे कारवाई करावी। दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची नियमानुसार चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे तथ्य समोर येतील त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। या प्रकरणामुळे मालेगावसह राज्यभरातील नागरिकांचे लक्ष आता पोलीस तपास आणि पुढील घडामोडींवर लागले आहे। या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि कायदेशीर बाबी तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होतील।